हे गाईस, कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेत असाल. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गव्हाचा पिठाचा एकदम सोप्या पद्धतीने बनणारा हा नाश्ता. खूप कमी टायमात बनतो आणि खाण्यात एवढा टेस्टी आहे की तुम्ही एकदा बनवलात पुन्हा पुन्हा तोच बनवणार. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे. यात आपण ॲड करणार आहोत 1 कप गव्हाचं पीठ, सोबतच अर्धा कप बेसन टाकल्यावर आपण यात टाकणार आहोत पाणी. तर बघा, पाणी आपल्याला या प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि चमच्याच्या मदतीने याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. एका गोष्टीचं ध्यान ठेवा की पाणी आपल्याला एकदाच यात ॲड करायचं नाही आहे. या प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून याला एकदम सॉफ्ट याचं बॅटर बनवून तयार करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला याचं एकदम सॉफ्ट असं बॅटर बनवून रेडी करायचं आहे. सोबतच आपण यात टाकणार आहोत अर्ध लिंबू आपण या प्रकारे व्यवस्थित पिळून याच्यात ॲड करणार आहोत. लिंबू टाकल्यानंतर आपल्याला याला कवर करायचं आहे आणि 10 मिनटासाठी याला असंच ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता याच्यात हलके हलके बबल्स आलेले आहेत. आता आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला, एक मीडियम साईजची सिमला बारीक चिरलेली, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, सोबतच आपण यात टाकणार आहोत थोडी हळदी पावडर आणि 1 चमचा कस्तुरी मेथीला आपल्याला या प्रकारे हाताने क्रश करून यात ॲड करायचं आहे आणि टेस्टच्या अकॉर्डिंग मीठ टाकायचं आहे. सोबतच चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. नंतर सर्व वस्तू एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे. तर बघा, या प्रकारे सर्व वस्तू आपल्याला मिक्स करायची आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व वस्तू एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. आता याला एकदम छान प्रकारे ऑइलने ग्रीस करायचं आहे. नंतर यात आपल्याला 2 चमचे हे बॅटर टाकायचं आहे आणि याला एकदम छान प्रकारे सेट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये मी याला एकदम सेट केलेलं आहे. आता आपल्याला याला अलटून पलटून दोन्ही साईडने क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एक साईडने मी याला एकदम छान प्रकारे फ्राय केलेलं आहे. याच प्रकारे मी याला दोन्ही साईडने एकदम छान प्रकारे फ्राय करून घेतलेला आहे. याच टाईपने आपल्याला दुसरा नाश्तासुद्धा बनवून घ्यायचा आहे. तर बघा, परत मी 1 चमचा यात बॅटर टाकलेला आहे आणि अलटून पलटून दोन्ही साईडने याला खरपूस असं भाजून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला सुपर टेस्टी आणि हेल्दी नाश्ता बनवून तयार झालेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.